नमस्कार मंडळी, इथं मी एका कुकरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता धुवून घेतलेल्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं आणखी पाणी यामध्ये घालायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत। कुठेही जायचं नाही, व्हिडिओ स्किप करायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर लगेच यामध्ये घालायचं 1 चमचाभर तेल आणि थोडीशी हळद। डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता ही सगळी डाळ जी आहे ती कुकरला लावून घ्यायची। आता डाळीमध्ये हळद आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता हा कुकरचा डबा आपण कुकरमध्ये ठेवून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची। आता एकीकडे डाळ शिजते तोपर्यंत इकडे आपण कणिक मळून घ्यायची आहे। तर बघू शकता, कुकर तर लावून घेतला, 5 ते 6 शिट्ट्या केल्या की लगेच इथं घेतलेलं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा घालायचा आहे। तर इथं पाव वाटी रवा घातला। चवीपुरतं मीठ घालायचं, बघू शकता, आणि थोडंसं तेल घालायचं। तर घातलेलं सगळं साहित्य आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पिठामध्ये आपण थोडासा रवा घातलाय आणि तेलाचं मोहन आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, बघू शकता। तर मंडळी, अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यातली एकदम मानाची रेसिपी, म्हणजे अधिक मासात बनवून झालेली एकदम खास आणि मानाची रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय। आता कोणती रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर आपली कणिक भिजून झालेली आहे, कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्यात। कुकरच्या डाळ बघू शकता आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे। याचं येळवणं सुद्धा आपण एका डब्यामध्ये खाली काढून घेतलं, म्हणजे आपल्या डाळीचं पाणी। आणि इकडे बघू शकता, डाळ आपली कढईमध्ये घातली। कढईमध्ये घालण्या अगोदर थोडंसं तूप घालायचं आणि लगेच आता या डाळीमध्ये आपल्याला आवडीनुसार इथे 1 वाटी गूळ घालायचा आहे। तर 1.5 वाटी डाळीसाठी मी इथं 1 वाटी गूळ वापरलेला आहे। तर 1 वाटी इथं मी गूळ घातलेला आहे यामध्ये, बघू शकता। तर गूळ घालून आपल्या डाळीला व्यवस्थित असा चटका देऊन घ्यायचा आहे, बघू शकता। 10 ते 15 मिनिटात आपल्या डाळीला चटका देऊन होतो। तर आपला इथं गूळ घातलेला आहे। तुम्हाला साखर वापरायची असेल तर वापरू शकता, पण गूळ एकदम हेल्दी असतो शरीरासाठी, म्हणून इथं मी गूळच वापरलेला आहे। तर इथं पूर्ण आपल्या पुरणाला चटका देऊन तयार झालेला आहे। तर हो, आज आपण इथं पुरण बनवतोय। तर अधिक महिन्यातला सगळ्यात मानाचा पदार्थ म्हणजे धोंडे। तर धोंडे हे आवर्जून अधिक महिन्यात बनवले जातात। तर धोंडे कसे बनवायचे, धोंडे बनवताना काय काय प्रोसेस करायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघू शकता, इथं मी पुरणाला चटका देऊन घेतला। यामध्ये घातली थोडीशी वेलची पूड। तर गूळ व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालेला आहे, एकदम पुरण घट्ट झालेलं आहे। आणि आता यामध्ये घातली वेलची पूड। तर धोंडे बनवण्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर आमची आजी आम्ही लहान असताना धोंडे कसे बनवायचे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे पुरणाला चटका देऊन झालेला आहे। जर धोंडे बनवण्यासाठी तुम्हाला हे असंच पुरण यूज करायचं असेल तरी सुद्धा यूज करू शकता। आता मी काय करणार, एकदम साधी आणि सोपी ट्रिक तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर कढई आपण गॅसवरनं उतरून घेतली। लगेच हे पुरण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। थोडं थोडं घालून याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं, म्हणजे आपले पुरण व्यवस्थित असं बारीक होतं। तर ही सुद्धा एकदम छान पद्धत आहे पुरण बारीक करण्याची। कारण काय होतं, बऱ्याच वेळेला पुरण वाटत बसल्यावर त्यात खूप वेळ जातो, त्यामुळे फटाफट हे मिक्सरवरती असं मस्त, कधी कधी घाई गडबडीच्या वेळेस असं पुरण तुम्ही नक्की तयार करू शकता। तर सगळं पुरण मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। एकदम मस्त असं लोण्यासारखं पुरण तयार झालेलं आहे। पुरण न वाटता सुद्धा आपण धोंड्यामध्ये असंच यूज करू शकतो, फक्त त्याला चटका देऊन घ्यायचा। तर पुरण सगळं वाटून घेतलं। इकडे आपली कणिक मळून झालेली आहे। कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। कणिक थोडीशी घट्ट मळायची। तर आपल्या धोंड्यांना एकदम जास्त नरम पडू नये म्हणून इथं आपण थोडासा रवा वापरलेला आहे। तर कणिक थोडीशी मऊ करून घेतली। आता यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हा गोळा जो आहे तो व्यवस्थित असा आता लाटून घ्यायचा। तर अशा पद्धतीने 5 ते 6 गोळे तयार करून घेते बघा, एकसारखे आकाराचे। तर इथं मी गोळे तयार करून घेतले एकसारखे आकाराचे। आता यातला एक गोळा घ्यायचा आणि छोटासा उंडा लाटायचा, किंवा तुम्ही हाताने वाटी करून असेच तुम्ही धोंडे बनवले तरी चालतात, पण मी थोडेसे वेगळ्या पद्धतीचे धोंडे बनवते। तर मंडळी, मी इथे एक पारी लाटून घेतलेली आहे आणि आता या पारीमध्ये थोडं थोडं पुरण भरत आहे। तर केवढ्या आकाराचे आपल्याला धोंडे बनवायचे तेवढ्या आकाराची आपण इथं पारी लाटून घ्यायची आहे आणि पारीमध्ये पुरण भरून व्यवस्थित असं याचं तोंड बंद करून घ्यायचं, बघू शकता। तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं सगळे धोंडे मी बनवून घेणार आहे। तर पुरणाचे धोंडे आहेत, हे कसे बनवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर इथं चाळणीला तेल लावून घेतलं। याच पद्धतीनं सगळे मी धोंडे बनवून घेतलेले आहेत। चाळणीला तेल लावलं, इकडं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे।
10 ते 15 मिनटं मस्त असे धोंडे वाफवून घ्यायचे आहेत. बघू शकता. तर हे पातेल्यावरती चाळणी ठेवून एक 10 मिनिटांनी बघूया आपलं. बघू शकता धोंडे अगदी फुगलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित असे वाफवलेले आहेत धोंडे आपले. खूप छान असे तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त. तर धोंडे आपण वाफवून घेतले, ताटात काढून थंड करून घेतले. अशा पद्धतीनं मी धोंडे बनवून घेतलेले आहेत. पण तुम्हाला जर धोंडे तळायचे असतील तर वाफवूनच धोंडे तळायचे, म्हणजे आपले धोंडे जे आहेत ते कच्चेही लागत नाही आहेत आणि मस्त असे तळले जातात. तर मी इथं वाफवलेले असेच धोंडे म्हणजे खाण्यासाठी देणार आहे. मुलांना असेच धोंडे आवडतात खायला, त्यामुळे मी ह्याला असंच ठेवणार आहे. तुम्हाला जर धोंडे तळून घ्यायचे असतील तर डायरेक्ट तळण्यापेक्षा थोडीशी एक वाफ काढून घ्या धोंड्याची. व्यवस्थित असं वाफवून घ्या या पिठाला वरच्या पारीला, म्हणजे आपले धोंडे व्यवस्थित तयार होतात. तर अधिक महिना स्पेशल जावयाला वाण देताना तुम्ही धोंडे तळूनच द्या. घरामध्ये खायचे असतील तर अशा पद्धतीनं करा. मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि धोंड्याच्या महिन्यात अशा पद्धतीने धोंडे नक्की करून बघा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा.